नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। अन्न व नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर आता त्यांना बेल्स पाल्सी नावाचा एक दुर्मिळ आजार झाला आहे। त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या आजारामुळे त्यांना सलग 2 मिनिटे बोलता नीट येणार नाही। त्यामुळे आपण कॅबिनेट मीटिंग जनता दरबाराला उपस्थित राहिलो नाही असा खुलासा त्यांनी केलाय। दरम्यान धनंजय मुंडे यांच्या आजारावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। आधी त्यांना डोळ्याचा आजार झाला, मग त्यांच्या कुठल्या तरी आता चायनावरून आलेल्या बेल्स पाल्सी रोग झाला आहे। नेमकं झालंय काय त्यांना विचारा। त्यांनी आता आराम करावा, माझी अशी मागणी आहे। कोणत्याही नेत्याला जर आजार झाला तर त्यांना 5 स्टार हॉटेलसारख्या रुग्णालयात भरती न करता या सगळ्यात शासकीय रुग्णालयामध्ये भरती करावं, जेणेकरून समजेल की यांना खरंच काही आजार झाला आहे का, असंही करुणा शर्मा यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते म्हणाले की बायको म्हणून त्यांना लवकरात लवकर बरं व्हा अशी शुभेच्छा देईल, पण यामध्ये काहीतरी गोड बंगला वाटतोय। ते आजारपणाचा बहाणा करत असतील यामध्ये मला असं दिसून येते। संतोष देशमुख हत्याकांडानंतर इकडे घोटाळ्याचे आरोप झाले की आता लोकांसमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाही, म्हणून आजाराचा बहाणा ते करत असतील असं मला वाटतं, असंही करुणा शर्मा यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।